stupid silence. You've been standing right there all along, even though it's been unspoken so long. I'm only waiting for you, just waiting for you to give it enough. You know I'm begging for you, just waiting for you to show me your love. 'Cause I wanna be certain we don't have to be lonely, we don't have to be hurting. 'Cause I'm feeling like you and I are perfect. I don't wanna be sorry, I don't wanna think every night about how we've been so blind. So upset, I'm waiting till it's too late. No rest for lovers. पूर्वीच्या काळातील माणसांनी वापरलेल्या वस्तूंवरून त्या काळच्या समाजातील परस्पर संबंधाची माहिती मिळते. प्राचीन वास्तुवाद्यांच्या अवशेषांच्या सहाय्याने त्या वेळच्या मानवी व्यवहारांची, त्यांच्या आर्थिक परिस्थितीची माहिती होते. अशी सर्व वस्तू आणि वास्तुवाद्यांचे अवशेष यांना इतिहासाची भौतिक साधने असे म्हणतात. तर मानवाला लिहिण्याची कला अवगत झाल्यावर त्याने आपले अनुभव, सभोवताली घडणाऱ्या घटना लिहून ठेवायला सुरुवात केली. या लेखनावरून आपल्याला त्या काळातील लोकजीवन, आचारविचार, सण समारंभ, खाण्याचे पदार्थ इत्यादींची माहिती मिळते. या सर्व साहित्याला इतिहासाची लिखित साधने असे म्हणतात. Cause I'm feeling like you and I are perfect. I don't wanna be sorry, I don't wanna think every night about how we've been so blind. तर 1. नवे कायदे करून शेतसारा, करवसुली निश्चित केली. 2. शेतकऱ्यांना विहिरी खोदून देऊन पडीक जमिनी लागवडीखाली आणल्या, तसेच तलाव तळी निर्माण केली. 3. व्यापार उद्योगाला प्रोत्साहन दिले. 4. मूल्याच्या धर्मस्थळ स्थाने, घाट, मग धर्मशाळा, पाणपोयाची उभारणी केली. 5. राज्यात शांतता व सुव्यवस्था निर्माण करून प्रजेला सुखी केले. 6. अहिल्याबाई या मुत्सद्दी, उत्कृष्ट प्रशासक, न्यायी, ग्रंथप्रेमी व दानशूर होत्या. त्यांच्यामुळे देशात सांस्कृतिक ऐक्य निर्माण होण्यास मदत झाली. तर 1. शिवरायांनी सैनिकांना जहागीर देण्याची पद्धत बंद करून वेतन रोख रकमेत व वेळच्या वेळी देण्याची व्यवस्था केली. 2. मोहिमेत पराक्रम गाजवणाऱ्या सैनिकांचा मानसन्मान केला. 3. लढाईत मृत्यू पावणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबियांच्या उदरनिर्वाहाची आणि जखमी सैनिकांची काळजी घेतली. 4. शत्रूच्या कैदी सैनिकांना चांगली वागणूक दिली. शिवरायांच्या लष्कराची शिस्त कडक होती. तर ज्या शासन पद्धतीत संसदेला म्हणजेच कायदेमंडळाला निर्णय घेण्याचे सर्वश्रेष्ठ अधिकार असतात, त्या पद्धतीला संसदीय शासन पद्धती असे म्हणतात. या पद्धतीत राज्यकारभार करणारे मंत्रिमंडळ कायदे मंडळातूनच निर्माण होते व ते आपल्या कामाबाबत कायदेमंडळाला जबाबदार असते. संसदीय शासन पद्धतीत चर्चा, विचारविनिमय यांना महत्त्व असते.
अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.